गुड मॉर्निंग। तर आज आहे फादर्स डे। फादर्स डेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज समर्थ आणि सम्राट फादर्स डेचे पप्पाला विश केल्यानंतर आमचं रुटीन चालू झालेलं आहे। आणि इतके दिवस पाऊस होता आणि मी मोठे कपडे काही धुतले नव्हते गावावरून आल्यापासून, तर आज मोठे कपडे धुवून टाकले, ऊन होतं म्हणून। त्यानंतर जेवणात बनवते बघा आज नाश्त्यामध्ये मस्त अशी शेवयाचा पांढरा भात। आणि समर्थला माझ्या खूप आवडतो आणि समर्थ सोबत सम्राट ही खातो। दोघालाही सगळं सेम लागतं, नाही तर दोघंही बिघडतात। तर सेम दोघांना वाट्या, सेम चमचे, सगळं सेम सेम। आजकाल तर मी कपडे सुद्धा सेम सेम घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण बाळाचं असं बाळाचं तसं आणि सम्राट ही असतो की मला दादासारखं पाहिजे, नाही तर मग दादाचंच दे। त्यामुळे आता सगळं सेम टू सेम करावं लागलं दोघालाही। चांगलं समजतं। साखर टाकली, दूध टाकलं, थोडंसं तूप टाकलं, हे सगळं आपलं घरगुतीचं आहे बरं का। साखर सोडली तर सगळं घरगुती बनवलेलं आहे। आणि समर्थने इतके पॅन्ट खराब केले, गुडघ्यावरतीच कसं दोन्हीकडे पण फाटलं, मला समजलं नाही। आणि आज तर त्याला जायचं होतं ट्युशनला, त्यामुळे मी मस्त अशी कट केली। आणि शिलाई मारायला माझ्याकडे काही मशीन नाही, म्हणलं घरी तरी कमीत कमी घालील म्हणून मी कट केलं। आणि ती गुडघ्याच्या खाली होती, त्यामुळे बरोबर गुडघ्यावर फाटलं होतं, म्हणून मी ती दोन्ही, कारण चांगली आहे म्हणजे टाकून देण्यासारखी नाही। आणि घातल्यानंतर बघा त्याची ऍक्शन एक नंबर। असा जुगाड केला मी, जेवढं फाटलं होतं तेवढं कट करून टाकलं। तर इथून पुढे अशी पॅन्ट आता कधीच घेणार नाही। मस्त असं दोघं बसून इथं या ठिकाणी खात आहेत आणि त्यानंतर चाललेली आहे मजा मस्ती। अभ्यासही चालू आहे, सोबत खेळणंही चालू आहे। खूप म्हणजे सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करतात आणि मी मस्त त्यांनी कसं खेळते ते बघत बसले, कारण माझी कामं सगळे ऑलरेडी झालेली आहेत। आणि पोरांसोबत खेळण्यासाठी मी लवकर उठून सगळी कामं लवकर आवरते। नको रे छोटा आहे, नको। कमडाला धर। हा क्यूट आहेत का, नुसते क्यूट आहेत ग उंदर माझे नुसते। ठेव खेळते। मी बनवत आहे दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी खिचडी। तर खिचडीत मी काय काय घालते बघा। खिचडी म्हणजे फोडणीचा भात बरं का, तुरीची डाळ आणि भरपूर अशी मी मुगाची डाळ घालते। असं तर मुगाची डाळ पोरं खात नाहीत, तर मी फोडणीच्या भातामध्ये म्हणजेच खिचडीमध्ये भरपूर मुगाची डाळ घालते। जितके तांदूळ तितके, आणि तुरीची डाळ फक्त थोडीशी। कांदा लसूण सोलून घ्यायचा आहे। आणि समर्थ तर तशी माझी मदत करतो, पण आज सुट्टी असल्यामुळे ना खूप खेळते। आणि मी असं का बघते की माझ्या डोक्यामध्ये इतकं केस असं पातळ पातळ दिसत आहेत आणि केस लाल दिसत आहेत, तेच मी इथं बघत होती। तुमच्याही लक्षात आलंच असेल। पहिलं मी कंटिन्यू कुकरमध्येच भात बनवायची किंवा डाळ, पण आता मी भात कुकरमध्ये बनवत नाही, तर कढईमध्ये बनवते। आणि जिरे मोहरे तळल्यानंतर कांदा टाकते, साधी सिंपल जशी समर्थला आवडते तशीच मी इथं खिचडी बनवते। त्यानंतर लसूण, जे की मला समर्थने बारीक करून दिला, आणि छान फोडणी तळून घ्यायचं। आणि जे आपले तांदूळ धुवून ठेवलेले होते ना, डाळी मिक्स केलेले, तर ते तांदूळ थोडंसं या ठिकाणी मी हिंग टाकते। हिंग आणि कसुरी मेथी मला खूप आवडते फोडणीला, म्हणून मी प्रत्येक फोडणीत टाकते बरं का। तुम्हाला आवडत असेल तरच टाका तुम्ही, मला आवडतं म्हणून टाकते। कारण कधी कोथिंबीर असते, कढीपत्ता पण नसतो, त्यामुळं कसुरी मेथी आपलं सगळं ऍडजस्ट होऊन जातं त्यामध्ये। काळं तिखट, हळद आणि मीठ, इतकं। जास्त मसाले काही नाही, आणि मसाल्याचे पदार्थ जास्त मी पोरांना देत नाही आणि सहसा घरातही बनवत नाही। जे आम्ही रेग्युलर साधं सिंपल जेवण जेवतो तेच मी तुम्हालाही दाखवते।
आणि तसं तर मला रेसिपीची आवड खूप पहिल्यापासून आहे, पण वेटमुळं आणि चांगलं नसतं म्हणून आजकाल मी जास्त आता रेसिपी बनवत नाही. तुमच्या लक्षातही आलं असेल. तर थोडा वेळ जास्तच झालं होतं तांदूळ धुवून, कारण माझी एक फ्रेंड आली होती, तिच्यासोबत गप्पा मारण्यात थोडा वेळ गेला आणि नंतर मी फोडणी टाकली. पण काय नाही, छान असा भात शिजला. कारण मी आता दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ एडिट करते. कालच आम्ही हे फोडणीचा भात खाल्लेला आहे आणि डाळ मात्र खूप चांगली भिजलेली होती, त्यामुळे लवकर फोडणीचा भात शिजला आणि पोरंही काही गडबड करत होती जेवायला. सध्या मी घरामध्ये सेंधव मीठ वापरते, साधंही मीठ वापरते, आयोडीन जे नमक असतं आपलं तेही. तर हे मी असं किलोनं आणते, 3, 4, 5 किलो मीठ आणते आणि मग खडा असं कॅरीबॅगमध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवते. जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचं मीठ बनवते. आणि जेव्हा मला वेळ नसतो खरंच तेव्हा मी रेडीमेडच पॉकेट आणते. पण रेडीमेड पॉकेट खूप महाग आहे. त्या रेडीमेड पॉकेटच्या किमतीमध्ये आपण आरामात 4 किलो शिंदिलोन मीठ आणू शकतो. आणि असं मिक्सरला बारीक करून मी नंतर बरणी भरून ठेवते. एकदा एक बरणी भरलं की मला महिनाभर आरामात जातं. गावाकडेही अशाच पद्धतीने आम्ही आता गेले 1-1.5 वर्ष झालं सेंधव मीठ वापरतोय. आणि आपण बाजारातून रेडीमेड आणतो ते थोडंसं लालसर कलरचं, पण घरी बनवते ते एकदम पांढरं शुभ्र मीठ बनतं आणि ओरिजिनल. हे अशा पद्धतीनं मी भरून ठेवते. आणि फोडणीच्या भातामध्ये पण मीठ नव्हतं मला टाकायला, करावं याच्यामध्ये राहून गेलं आणि मस्त असं इथं मीठ बनवून घेतलंय. फोडणीचा भातही तयार झाला. हे सेंधव मीठ सगळ्यांसाठी चांगलं असतं, पण मुलांना आयोडीन नमक पाहिजे, त्यामुळे आयोडीन पण आहे माझ्याकडं. पण जास्त मी सेंधव मीठच वापरत आहे गेल्या 1-1.5 वर्षापासून. डॉक्टरने सांगितलं होतं आणि शरीरासाठी खूप चांगलं असतं. मेन म्हणजे अटॅकची खूप भीती कमी असते, म्हणजे BP वाल्या लोकांसाठी. आणि आपलं मीठ कसं मला थोडीशी वरून खायची सवय आहे, तर सेंधव मीठ आपण वरून जरी खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मस्त असा आपला फोडणीचा भात तयार झालाय. थोडासा जास्तच बनवला आहे, संध्याकाळी पण मी काय बनवणार नाही, हेच पोरं खातील. थोडंसं तूप टाकून दिलं की मस्त आवडीनं खातात. तर त्याच्यासोबत त्यांना लोणचंही दिलं आंब्याचं, जे की ह्या वर्षी मोठ्या आत्याबाईनं बनवून ठेवून गेलेलं. त्यानंतर ककडीही घेतली सोबत खाण्यासाठी. आणि असं होतं आमचं फादर्स डेचं साधं सिंपल रुटीन. तर फादर्स डेचं आम्ही खास काय सेलिब्रेशन केलं नाही, कारण आमचे फादरच जागेवर नव्हते. तर फादर्स गावाकडे गेले होते आणि समर्थ सम्राट आणि आम्ही तिघंच घरी होतो. त्यामुळं आम्ही फादर्स डेचं फक्त व्हिडिओ कॉल केला, पप्पाला विश केलं. आणि सेलिब्रेशनचं तर काही नाही, तर परत कधीतरी आपण नक्की सेलिब्रेशन करू. कारण आता सम्राटचा तर बड्डे झालाय, समर्थचा बड्डे जवळ आलाय, त्यानंतर आमची ॲनिव्हर्सरी, त्यानंतर माझा बड्डे, परत आहोचा बड्डे, मग शेवटी सम्राटचा बड्डे. तर नक्की आपण सेलिब्रेशन कुठलं तरी करूया. आणि 100Kचं सेलिब्रेशन केलं, तर त्याच्यानंतरचं आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही. आणि इथं मस्त असं जेवणाचं ताट वाढून घेतलं, तुम्ही पण या जेवण करायला. असा होताच आपला छोटासा डेली रुटीन ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय.